मी मी सगळ्यात माझे महापौर अंकुशराव काकडे, प्रशांत जगताप, रवींद्र चौधरी, संजय बारवेकर, सुषमा बारवेकर, जयेश मुळकुटे, बाबासाहेब भांजे, ज्योती चांदळे, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी बंधू भगिनींनो, आज दिवाळी सोहळ्यावर आहे आणि हा दिवाळीचा प्रत्येकाच्या कुटुंबाचा हा सण अत्यंत मोलाचा सण आहे आणि तो सण सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा. याच्यामध्ये काही संकटं येऊन गेली. मध्यंतरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये विशेषतः मराठवाडा, उस्मानाबाद असेल, बीड असेल, जालना असेल, नांदेड असेल, परभणी असेल, सोलापूर असेल, अतिवृष्टीच्यामुळे प्रचंड नुकसान झालं. जमिनी वाहून पिकं गेली, गुरं गेली आणि आमचा त्या भागाचा भाऊबंद हा उघडा पडला. त्याची दिवाळी कशी जाईल याची चिंता सगळ्यांच्या मनामध्ये होती आणि ती चिंता दूर करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हा विचार संजय बारवेकर यांनी घेतला आणि त्यांनी ठरवलं की या भागाचं वैशिष्ट्य मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यातले, अनेक गावचे नागरिक आज या ठिकाणी राहतात. त्या सगळ्यांना दिवाळीला बोलू, त्यांची दिवाळी गोड कशी होईल याची काळजी घेऊ आणि त्यामुळं हा एक भव्य आणि दिव्य असा मेळावा संजय बारवेकर आणि त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आयोजित केला. मी त्यांना धन्यवाद देतो की आपला सण हा एकट्याचा असत नाही. आपले भाऊबंद, आजूबाजूचे सहकारी, त्यांचाही सण व्यवस्थित जावा याची नोंद संधीची घेतली आणि त्यामुळं हा प्रचंड असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी संजय त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो की ही भूमिका तुम्ही स्वीकारली. हा सगळा भाग बदलतो आहे. मला आठवतं आहे या भागामध्ये मी पूर्वी अनेकदा आलो आणि त्यावेळेला इथं काय होतं, इथं फक्त शेती होती आणि बसून घ्या शेती होती. मी या भागामध्ये कधी आलो आणि त्यावेळेला इथं शिवारात कधी ऊस, कधी ज्वारी, कधी अन्य पिकं या ठिकाणी घेतलेली मी पाहिली होती. एक गोष्ट माझ्या लक्षात कायमची राहणारी की मी मुख्यमंत्री असताना देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, त्यावेळी देशाचे पंतप्रधान
नरसिंहराव होते त्यांनी बोलवली आणि त्या बैठकीमध्ये चर्चा झाली की एका वर्षाच्या आत आपल्याला राष्ट्रीय खेळाचे सामने एका राज्यात आयोजित करायचे. सामने आयोजित करणं म्हणजे आपण कबड्डी किंवा खो खो असे नसतात. त्याला स्टेडियम लागतात, त्याला सुविधा लागते, निवासाची व्यवस्था करावी लागते. काही हजार खेळाडू देशाच्या कानाकोप येत असतात आणि सगळी व्यवस्था फक्त एका वर्षाच्या आत करायची ही गोष्ट सोपी नसते. प्रधानमंत्र्यांनी विचारलं कोण करायची जबाबदारी घ्यायला तयार आहे. कुणी बोललं नाही. मी हात वरती आणि मी सांगितलं की ही जबाबदारी महाराष्ट्र घेईल आणि महाराष्ट्र घेईल ही सूचना केल्याच्या नंतर ती मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये स्वीकारली गेली आणि सरळ दिल्लीवरनं विचारलं. अधिकाऱ्यांची बैठक घेतली, कुठे जमीन मिळेल याची माहिती घेतली आणि त्याची माहिती घेतल्यानंतर याच भागात प्रमुख लोकांनी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि अक्षरशः 15 दिवसात आम्ही कामाची सुरुवात. आणि मला आठवतं की एका वर्षाच्यात हजारो खेळाडू देशाच्या कानाकोपऱ्यातनं येणार, त्यांचा महाराष्ट्रात सन्मान होईल याची काळजी घेणं प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीनं हे आव्हान आपल्याला स्वीकारायचं. मला सांगायला आनंद होतो इथं आल्यानंतर इथल्या स्थानिक जनतेने, शेतकऱ्यांनी तुम्हाला हवी तेवढी जमीन इथं घ्या हे सांगितलं. ती जमीन मिळाली, चांगल्या आर्किटेक्टची मदत घेतली आणि स्टेडियमचं बांधकाम या ठिकाणी सुरू झालं. आणि अतिशय थोड्या दिवसात हे स्टेडियम झालं, छोटं स्टेडियम झालं, स्विमिंग पूल, निवासाची व्यवस्था, अन्य व्यवस्था झाली. आणि आपण देशाचा प्रधानमंत्री नरसिंहरावना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना दाखवलं की एका वर्षाच्या आत काही हजार खेळाडूंची व्यवस्था करण्याची ताकद ही महाराष्ट्रातल्या जनतेत आणि ते या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये करून दाखवलेलं होतं. आणि त्यामुळं या भागाचं नाव देश पातळीवर नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं. अनेक खेळाडू त्यांनी खेळाची चमक इथं दाखवली, ज्याची नोंद भारताच्या बाहेर खेळाच्याबद्दल आस्था असलेल्या लोकांनी केली. हा इतिहास आपण करू शकलो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की या भागाचे मग बालवडकर असतील, चौधरी असतील, मुलकुटे असतील, आणखी कुणी असतील, या सगळ्यांनी हातभार लावला आणि त्यामुळेच हा इतिहास आपण आज या ठिकाणी करू शकलो. आज एका वेगळ्या स्थितीतनं आपण जातो आहोत. मराठवाड्याचे जिल्हे संकटात आहेत. अतिवृष्टीने घरदारं गेली, भिंती पडल्यात, मुलांच्या शिक्षणाची स्थिती गंभीर झाली. हे संकट पहिल्यांदा आलं नाही. या भागामध्ये भूकंपाचं संकट
एकदा आलं होतं आणि त्या काळामध्ये 80,000 घरं ही पाहिजे, 8,000 लोक विश्व पाहिजे होते. हे भूकंपाचं संकट किल्लारीला उमरगाला असेल, लातूरला असेल, बीडला असेल, त्यावेळेच्या उस्मानाबादला असेल, हे मोठं संकट होतं. आपल्या सगळ्यांची परीक्षा करणारे होते. पण एका दिवशीला आपण त्या संकटाला सामोरं केलं आणि त्या ठिकाणी एका वर्षाच्या आत 80,000 घरं बांधण्याच्या संबंधीचा विक्रम आपण लोकांनी केला आणि भूकंपाचं लोकांची सुटका केली. हे घडू शकतं लोक एकत्र असले तर. आणि आज या ठिकाणी ही एकी भले भागामध्ये संकट अतिवृष्टी असेल, पण ही एकी करून पुन्हा एकदा या संकटग्रस्त माणसाला दिलासा द्यायचा ही भूमिका संदीप बांदोडकर त्यांच्या मित्रांनी आपल्या शिरावर घेतली. तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ द्यायची तयारी दाखवली आणि त्याच्यासाठी आज उद्याची तुमची दिवाळी गोड झाली. या हेतूनच हा प्रचंड सोहळा आज या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. त्याला मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन होतं. आणि याच्यातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये दिवाळीचा गोळा हा ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल, चाखायला मिळेल याची खात्री या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.